मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे आठवडा बाजारामध्ये पोचलोय माड्याच्या वर्गात आणि आठवडा बाजारामध्ये येण्याचं कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं असेल अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय जो घेतला गेला आहे तो सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध घातले गेलेत. या निर्बंधामुळं सर्वसामान्यांची मात्र आणि सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची मात्र यामुळं मोठी अडवणूक आणि अडचण होऊन बसलेली आहे. का तर त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीनं सुट्ट्या तेलाच्या खरेदीमुळं अनेकांचं किचन बजेट जे आहे ते चाललं जात होतं. मात्र तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या निर्णयामुळे मात्र अनेकांची गोची होऊन बसलेली आहे. आपण पाहिलं असेल तर मार्केटमध्ये या निर्णयाचा फटका जो आहे तो आपण पाहिला असेल आठवडे बाजारामध्ये आहोत आणि अशा पद्धतीनं जी आहे ती विक्री होत असते. सुट्ट्या तेलाच्या खरेदीवर अनेकांची किचन बजेट जी आहे ती चालली जातात. 10 असेल 20 रुपये 30 रुपयापर्यंत सुट्ट्या तेलाची खरेदी केली जाते. मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं असेल तर याचे निर्बंध जे आहेत ते प्रचंड प्रमाणात लागले गेल्यानं या व्यापाऱ्यांनी जे होलसेल ठोक विक्रेते आहेत तेलाचे विक्रेत्यांनी देखील या तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा जो आहे तो कडाडून विरोध दर्शवला. एकीकडे तुकाराम मुंढेंच्या ठिकठिकाणी होत असलेल्या कारवाईचं कौतुक होतं आहे. एक सिंघम अधिकारी म्हणून राज्यभरात त्यांचं कौतुक होतं आहे. मात्र दुसरीकडं आपण जर पाहिलं असेल तर या सुट्ट्या तेल विक्रीच्या निर्णयामुळं मात्र सर्वसामान्यांना याचा मोठा फटका पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काय विक्रेते आहेत. मामा काय सांगाल, सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर निर्बंध आणले तुकाराम मुंढेंनी, कशा पद्धतीनं तुम्हाला व्यवसायाला काय परिणाम? गोरगरिबांना पिशवी परवडत नाही. 150, 170, 180 वाली जमिनी तर त्यांना 20 रुपये 30 रुपयाचं तेल लागतं. पण आम्ही सांगितलेलं आहे, बंद केलेलं आहे बाबा मुंडे साहेबांनी, त्यामुळे तेल मिळू शकत नाही. त्यांचे प्रचंड हाल व्हायला, तेल मिळा नाही. कुठं पुढा घ्यायचं म्हणलं तर पुढे ऐकत नाही. 70 रुपयाला अर्धा लिटरचा पुढा जर एखादं म्हणलं तर बाकीचा मटेरियल कसा घ्यायचा म्हणतात ते 200-300 रुपये हजारीवर जे जाणारे आहेत त्या लोकांना परवडत नाही ना. आधी बाजारामध्ये आलेले नागरिक किती रुपयाचे तेल घेऊन जात होते तुमच्याकडनं? गोरगरीब आपले कोळसाही करणारे मोलमजूर 20 रुपयाचं 30 रुपयाचं कॅरी बॅगमध्ये बांधून आम्ही देत होतो. त्यांची सोय होत होती. त्यामुळं आता त्यांचे प्रचंड हाल व्हायला लागलेले आहेत. मुंडे साहेबांनी आता सांगितलं कोर्टात केस जाणार आहे म्हणले. 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना मुंडे साहेबांना की बाबा मागं घ्या म्हणून. बरं आपण जर पाहिलं असेल तर हे व्यवसाय काय बरं का, आणि याचा परिणाम जो आहे तो व्यवसायावर परिणाम होताना पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की आठवड्या बाजारामध्ये येणारा सर्वसामान्य असेल शेतकरी असेल तो या ठिकाणी येत असतो. मात्र तेलाचा परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळतो. सुट्टं तेल मिळत नाही, काय अडचण आहे का? सुट्टं तेल मिळत नाही ना. सुट्टं तेल म्हणून पिशव्या मिळतात. बरं, मग काय ह्याचा परिणाम तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या निर्णयाकडे कसं पाहताय? काय म्हणजे सुट्टं तेल नसल्यामुळं काय किचनवर परिणाम आहे का तुमच्या? परिणाम काय नाही. काय सुट्टं तेल मिळत नाही भाभी? भेटत नाही, पिशवी घ्यावं लागते. काय कसं परवडतंय का? परवडतंय ना परवडते, पण खाल्ल्याची भाग आहे का आपल्याला? खाल्ल्याशिवाय भाग नाही म्हणजे कुठेतरी उद्विग्न प्रतिक्रिया देताना पाहिलं. काय सर्वसामान्य शेतकऱ्याला काय सर्वात महत्वाचं असतं किचन बजेट. काही तुकाराम मुंढेंच्या निर्णयाकडे कसं पाहता, योग्य का चुकीचं? योग्य अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतोय. कारण आज आम्हाला शुद्ध तेल हे आज आम्हाला मिळेल. पण कुठेतरी 10-20 रुपये अनेकांचे बेरोजगार जे असतात ना त्यांना 10-20 रुपयावर भागावा लागतो. त्यांना आता तेल कुठून आणायचं त्यांनी? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण हे सगळं बेसळ तेल असते. तुम्ही 10-5 रुपये बघताय, आम्ही त्याचं 500 रुपये आम्ही दवाखान्यात घालवतोय. हो तुम्ही 5 रुपये तुम्ही वाचवताय, पण त्या बदल्यात आम्ही 500 रुपये दवाखान्यात घालवतो. ती कुठंतरी आमचे आरोग्य व्यवस्थित राहील. आपण जर पाहिलं असेल तुकाराम मुंढेंच्या निर्णयाकडे कुठंतर प्रतिसाद त्यांच्या भूमिकेला मिळतं. एकीकडे सकारात्मक आहे, दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना याचा आर्थिक फटका मिळताना पाहायला मिळतोय. त्याची दुसरी बाजू जर आपण घेतली तर ज्या पद्धतीने 70-80 रुपयाच्या तेल पिशव्या आहेत त्या जर पिशव्या 10-20-40 रुपयाच्या अशा प्रमाणात जर विक्रीला काढल्या तरी देखील हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना जो भेडसावतोय तो देखील जो आहे तो पूर्णपणे रद्द होणार आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला कुठतर प्रतिसाद आणि कुठतर विरोध आणि कुठतर अडचणीचा निर्णय ठरताना पाहायला मिळतोय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? आपलं मत नक्की नोंदवा. तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याच बोला.